शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर 4 मार्च सोमवारपासून पीक विमा पुन्हा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। सरसकट पीक विमा येत्या सोमवारला म्हणजे 4 मार्च म्हणजे आजपासून जमा होणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणते जिल्हे वगळण्यात आलेले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक विमा मिळणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर खरीप पीक विमाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे व बरेच शेतकरी त्यापासून वंचित होते, तर त्यांचा पीक विमा अधिकही जमा झालेला नव्हता। तर धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर त्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, वर्धा, अहमदनगर, धुळे, जळगाव तर बरेचसे जिल्हे यामधून वगळण्यात आलेले व काही जिल्ह्यांमध्ये पीक विमाच्या रखडण्यात आलेला आहे। अधिकही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही। तर बरेच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येत आहे की आम्हाला अधिकही पीक विमा मिळाला नाही, तर त्यांचं स्टेटस लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या। पेंडिंग फॉर जर अप्रूव्हल असेल तर लवकरच तुमचा पीक विमा अप्रूव्हल झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होईल। त्यानंतर जर तुमचं पेमेंट स्टेटस अप्रूव्हल दाखवत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे व लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल। ते स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील। त्यामध्ये नंदुरबार झाल्यानंतर नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर तर असे जे काही दुष्काळी जे काही जिल्हे आहेत, त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये दुष्काळीसुद्धा दुसरा टप्पा म्हणजे त्याची जी काही VK ID आहे ते आलेले आहेत। जर तुम्ही तुमचे KYC केलेले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे तुमच्या बँक खात्यात येतं जमा होणार आहे। त्याचप्रमाणे PM किसानचा 16वा हप्ता, नमोचे 2 हप्ते, दुसरा आणि तिसरा तर सर्व शेतकरी बांधवांचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झालेला आहे व बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यामुळे सुद्धा त्यांचा पीक विमा इथं रखडलेला आहे। तर आता चेक करा की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। तर ते कशा प्रकारे चेक करायचं, आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। तर त्यामध्ये त्याची जी काही रक्कम आहे ते जमा झालेली असेल व तुम्हाला जर रब्बी पीक विमा तुमचा पेंडिंग आहे, अप्रूव्हल झाला की अधिक तुम्ही क्लेम केलेला नसेल व जर तुम्हाला रब्बी पीक विमा पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील। तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।